नावचा पारा संघाने आपले क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला आलेला आहे. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन आपण आपले क्षेत्ररक्षण पसरवायचं. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात येत आहे शेतपाडा संघाकडून, तरी सुद्धा आपलं क्षेत्ररक्षण लागत नाहीये. लवकरात लवकर कप्तान आपले 11 खेळाडू लवकरात लवकर पसरवून द्यायचे आणि सामन्याला उशीर न होता टाइम इज मनी, वेळेला महत्व द्या. दुसऱ्या फेरीचे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. प्रत्येक संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील प्रत्येक सामने 3 षटकांचे खेळवले जातील. सेकंड राऊंड साठी जुने बॉल खेळवले जातील. प्रत्येक संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायचे. सेकंड राऊंड साठी जुने चेंडू खेळवले जातील. विजयी सर्व संघांच्या संघनायकाने नोंद घ्यायचे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना शीतपाडा वर्सेस नावचा पाडा. नाणेफेकीचा कौल नावचा पाडा संघाकडे जातोय. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि दोन्ही फलंदाज शीतपाडा संघाकडून अतिशय उत्कृष्टपणे फलंदाजी करून दुसऱ्या फेरीत मजल मारलेल्या या दोन्ही संघात अतिशय तुल्यबळ संघ समोरासमोर उभे ठेवलेले आहेत. पहिले गोलंदाज असतील रवी, फलंदाज शरद आणि गोकुळ. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल शरद. नॉन स्ट्राईक एंडला आहेत गोकुळ, रवी. दुसऱ्या फेरीतून तिसरी फेरी गाठायची असेल तर उत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल दोन्ही संघाला. पहिला चेंडू हवेत जातोय. चेंडूने उंची गाठले, दुरी नाही. चेंडू अंतर कापू शकला नाही आणि पहिलाच झेल बाद होतो. पहिला शरद यांच्या रूपात गडी बाद. यानंतरचं समालोचन मायक्रोफोन वरती ऐकू शकाल आपण. एक गोड आवाज मुरबाड तालुक्यातील योगेश वाघ सर.
धन्यवाद सर. तर नक्कीच आपण सामना पाहतो. दुसऱ्या राऊंड मध्ये सामना क्रमांक पहिला पाहतो. एका साईडला शीतपाडा विपक्ष नक्कीच नागपूरचा पाडा आहे. दोन संघांच्या माध्यमातून ही लढत आहे. जर विचार केला तर नक्कीच शीतपाडा संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रितसाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम शीतपाडा संघाला. सलामीच्या जोडीच्या भूमिकेत आपण दोन फलंदाज मैदानावरती गेले होते. त्याच्यामध्ये नक्कीच शरद बाद होऊन मैदानाच्या बाहेर आला. स्ट्रायकर तू महेशला पाहतोय, सॉरी गोकुळला पाहतोय. महेशला पाहतोय नॉन स्ट्राईकला. गोकुळ आणि महेश ही जोडी आता आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कुटे नक्कीच गोलंदाज रवीला पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिले षटक घेऊन आला रवी. इथे खरं 3 षटकांचा सामना महत्वाचा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच शरद बाद झाला. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, कारण की पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं आणि या पॉवर प्ले षटकाच्या मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र नक्कीच कामगिरी करावी लागेल फलंदाजाला. इथे जर विचार केला तर नक्कीच एक लॉंगरला पाहतो, त्यानंतर नक्कीच एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतो. अशी जी मात्र क्षेत्र रचना केली. गोलंदाजी मार्ग रवी सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका सजवायचा होता, सोपं झालं नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडूची फेकी करताना गोलंदाज रवीला पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रायकर पुन्हा एकदा गोकुळ असेल. गोलंदाजी मार्ग रवी. इथे करायचा सुरेख प्रकारचा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येतोय. अरे इकडे मालक वाढत आवडे यार कोण भरता. अरे 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 बेकार गडी या सगळं गमते. तर नक्कीच या चेंडूवरती 3 धावा घेतल्या जातील आणि 3 धाब्याच्या मदतीने टीम शीतपाडा संघाचं अकाउंट जे मात्र ओपन केलं जाईल. 3 धावा इथे दापलकरती जोडल्या जातील. हे गडिया का काया तेव्हा अंपरचा आमचा घामकड लाजता. अंपर सावत्र जाईल घामकड तिला बेकार गडी आरकोड करता. इथे खरं स्ट्रायकर मात्र आता आपण महेशला पाहू शकाल. गोलंदाजी मार्फत मात्र नक्कीच रवीला पाहतोय. रवीने जर विचार केला तर आतापर्यंत आपल्यातून गोलंदाजी केली, कारण की 3 चेंडूची पिकी केली. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धाबा खर्च केले 3 आणि 1 विकेट आपल्या नाववरती केली. रवीने शरदला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलाय. येणाऱ्या चेंडूवरती कामगिरी कोण करेल. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता, नक्कीच तितका दर्जेदार फटका टीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण झालं. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत घेतल्या जातील 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मधून आपलं 5 वर जाताना पाहतोय नक्कीच टीम शीतपाडा. तर विजय बरतड कुठे असेल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. विजय बरतड आवाज जर तुमचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पहिली षटक अजून प्रगती पथावर पाहतोय. धावफलक जे मात्र शांत गतीने 5 वर जाताना पाहतोय. रवीला पाहतोय. गोलंदाजी मार्गवती मित्रांनो खरंच धावफलक सावकाश गतीने जातोय, परंतु गतीचा कधी अभिमान करायचा नाही. भास गोटे सारखा बिंगत वरत गेलाय. बारीकड्यान कॅच घेतली. तर जबाबदारी घ्यायची आहे, ती जबाबदारी रवीने आपल्या खांद्यावरती घेतली आणि ते धावफलक जे मात्र करायचं धावा जिथे जोडायचे त्या षटकामध्ये धावा रोखण्यात यशस्वी ठरतो गोलंदाज रवी. आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच 2 विकेट ज्याने आपल्या नावावरती केल्या जाणार. 5 चेंडूची फेकी करून फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 5. या षटकामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करेल. सागर येतो नवीन फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता, मोठा फटका खेळत होता, सोपं झालं नाहीये. निश्चितपणे एकदा तो दाखल करून ती जोडली जाईल.
एका धावेच्या मध्ये षटक क्रमांक आपण पाहतो पहिले समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापोलकडे धाबा आपण 6 धाबा पाहतो टीम शितपाडा. लॉस ऑफ 2 विकेट. इथे जर विचार केला तर नक्कीच अतिशय संघर्षमय सुरुवात जी मात्र झाली टीम शितपाडा संघाकडनं. मी उल्लेख केला होता ज्यावेळेस मी टस्कर बॉक्स मध्ये दाखल झालो होतो त्यावेळेस नक्कीच दोन्ही संघाने आपला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स जे मात्र दाखवला होता कारण की नक्कीच टीम शितपाडा संघाने 50+ धाबांचं आव्हान ठेवलं होतं परंतु 50+ धाबांचं आव्हान ठेवलं होतं परंतु ते आव्हानाची जी मात्र पायरी गाठायची होती परंतु ती पायरी गाठताना संघर्ष पाहायला मिळतोय. स्ट्राईक अँड फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो सागरला गोलंदाजी मार्ग देतो शिवा आणि नॉनस्ट्राईकला नक्कीच सागरला नॉनस्ट्राईकला पाहतोय आणि गोकुळला पाहतोय स्ट्राईक अँड इथे शिवा असेल खरंच रवीने अप्रतिम गोलंदाजी हाताळली. इथे शिवा कशा प्रकारे हाताळेल धावांची गरज असेल टीम शितपाडा संघाला इथे गरज जर विचार केला तर गोकुळ आणि सागरला ज्याप्रमाणे धावा देईल त्याप्रमाणे धावा घेणं महत्वाचं असेल. सिंगल डबल चौकार षटकार बस कार्यक्रम फिट चल घरी. इथे मात्र यष्ट्या होतात उद्ध्वस्त गडी होतं बाद विकेटचं होतं पुन्हा एकदा पतन. धक्का क्रमांक बसतो 3रा टीम शितपाडा. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल इथे खेळपट्टीवर जाताना सोनूला पाहतोय. इथे खरंच सोनूला ज्याप्रमाणे धावा येतील त्याप्रमाणे सोनू आणि सागरला घ्यावे लागतील कारण की जर विचार केला तर नक्की धावफलक शांत गतीने चाललाय तो धावफलक जर विचार केला तर नक्की कमीत कमी 25 ते 30 धावा तरी धावफलक कधी जोडाव्या लागतील कारण की दोन्ही मातबर संघ पाहते परंतु लो स्कोरिंगचे सामने आपण मागचा सामना पाहिला असेल. पिवळी आणि गांडूळवाडी या दोन संघाच्या माध्यमातून 24 मध्ये 24 धावा बनवायच्या होत्या तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. लो स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला आणि नक्कीच खेळायला सुद्धा तितकेच रिक्से असतात. शिवा पुन्हा एकदा स्ट्राईक पुन्हा एकदा नक्कीच आपण सोनू आणि नक्कीच निश्चितपणे इथे सुरेख प्रकारचा चेंडू होता तितका दर्जेदार फटका चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत घेतल्या जातील या चेंडूची धाबा या 2 धावीच्या मदतीने धावफलक आपण 8 वर जाताना पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे खरंच पाहायला मिळते शिवाच्या माध्यमातून. रवीने सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली होती आणि रवीच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी हाताळण्यासाठी शिवा आला दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जेणे की रवीने सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती आणि तिचं जर विचार केला तर रवी आणि शिवा हे दोघे जण सख्खे भाऊ आहेत आणि नक्कीच आज आपल्या गावासाठी जे मात्र योगदान देत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू तितका दर्जेदार फटका क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथे मात्र झालं काय एक संधी गेली परंतु दुसरी आली होती परंतु या दुसऱ्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि तिथे एक धाव इथे चित्ते चपळाने पळून घेतली जाईल. एका धाबेच्या मध्ये धावफलक 9 वर जाताना पाहतोय. एका धावेसाठी ते संघर्ष करावा लागतोय. जर विचार केला तर नक्कीच आतापर्यंत झालेल्या षटकामध्ये झालेल्या खेळामध्ये अजून एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. तिकडे चौकार षटकारांची गरज असेल कारण की धावफलक कमीत कमी 25 ते 30 धावा तरी बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग शिवा बस आपल्याला तेवढीच आवाज फक्त इकडूनचा हात इकडे तिकडूनचा तिकडे ज्याला वाईट त्यांचा राग नाही येत ना. निश्चित निश्चित पंचांचे हात जातात समांतर चेंडू जाते अवांतरच्या सुरुवात पुन्हा एकदा धावफलकाने त्याचा फायदा दिला जाईल. धावफलक आपण 10 वर जाताना पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक होता संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. आउट ऑफ पास आहे वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेचा वेग घेतोय परंतु शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षकाला यश आलं आणि या चेंडूवरती धावा येतील 2 धाबेच्या मध्ये धावफलक आपण 12 वर जाताना पाहतोय. दुसरे षटक अजून प्रगती पथावर पाहतोय शिवा यांचं.
पुन्हा एकदा आपण पाहतोय सागर स्ट्रायकिंग सागरला पाहतोय, इथे करत गोलंदाजी मार्गून शिवाला पाहतोय. इथे सागरकडे क्षमता आहे, शिवाकडे देखील क्षमता आहे. इथे धाबा बनवावे लागतील, धाबा रोखावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गून शिवा स्ट्रायकिंग सागर. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. पुन्हा एकदा चेंडू निघून चालाय डाव्या इष्टी उजव्या इष्टीच्या बाहेरून आणि पुन्हा एकदा दाबल करीत थोडंसं परिवर्तन सोनूला परतावं लागलं. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळणं सोपं झालं नाही. तोपर्यंत नक्की चित्तेच्या सपड्याने एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं संपुष्टात 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकाची धाबा आपण नक्कीच 15 पाहतोय. 12 चेंडूचा खेळ झालाय, 12 चेंडू मध्ये बनवला गेलाय तर 15 धाबा. शेवटचे 6 चेंडू शेवटचे षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये धावा बनवणं महत्वाचं असेल. चला टाइम घ्यायचा नाही मित्रांनो, 4:09 घड्याळामध्ये झालेले आहेत. दुसऱ्या राऊंडचा सामना क्रमांक पहिला पाहतोय आपण. जर विचार केला तर नक्कीच VRT सत्यसाई चषकचे सर्वा नक्कीच मान्य बुद्धाजी दादा बरतड जे मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली जी मात्र ही स्पर्धा भरवली आहे. आणि आज जर विचार केला तर आज आपण मेन पंचांच्या भूमिकेत देखील आपण त्यांनाच पाहतोय. आपलाच ताट, आपलाच बात, आपलाच काम. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. चेंडू आपण पाहतो उजव्या इष्टीच्या बाहेरून निघून चालाय, त्याचा फायदा इथे दाखलकाराला दिला जाईल. दाखलकार 16 पर पाहतोय. विनोद येतोय आणि विनोदने पहिला चेंडू वाईट हाताळला गेला. बॅक टू बॅक हा येतोय दुसरा चेंडू नक्कीच वाईट. सोशल डिस्टन्स ठेवले जाते इथे विनोदच्या माध्यमातून. काय आमचा आमकरना लुंग दुपार जेवून गेलाय तू ती इशारा देत, पण तिकडे बॅट्समन चांगली बॉल माल बी आलाय का बॉलर माल बी आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय विनोदला. असला 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 काय चालायला या गड्याला माल काय कळेना. धर धर बॉल तर धर, जाऊन दे आता. बॅक टू बॅक 3 चेंडूची फेकी ते वाईट करताना गोलंदाज नक्कीच आपण विनोदला पाहतो. परंतु विनोदला संतुलन स्थिर ठेवावं लागेल, शांत डोक्याने गोलंदाजी करावी लागेल. कारण की जर विचार केला तर सामना महत्वाचा आहे. इथे घाई करून चालणार नाहीये, आपलं संतुलन शांत ठेवावं लागेल. इथे मात्र ते काम झालं, शांत डोकं ठेवलं. इथे मात्र नक्कीच शांतपणाने जे मात्र गोलंदाजी चेंडू हाताळला गेला आणि फलंदाजाला आता मात्र थांबवलं गेलं. हे काम विनोदला करावं लागेल. परंतु स्ट्रायकिंग आपण नक्कीच पाहतो फलंदाज गुरुनाथ, इथे गुरुनाथला देखील शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल. दोन्ही खेळाडूंना आपले काम करावे लागेल. बस रापचिक चाबरूक शॉट, वाव बेकार गडी आहे. आयला मग सांगतो तसंच काम करताय. आता कोण आलं सांगायचं नाही, आता हंपरलं सांगतो ह्यो काय करीत बरं. खरंच जर विचार केला तर जे कमबॅक विनोदला करायचे होते ते विनोदनं पहिल्या चेंडूवरती केलं, पण इथे धावा बनवायच्या होत्या गुरुनाथला. त्या धावा या शेतकऱ्याच्या साह्यानं पाहायला मिळाल्या.
पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल नक्की. चेंडू एस्टन वरून जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज विनोदला पाहतोय. धावफलक जो मात्र आपण पाहतोय नक्कीच 24 धाबा धावफलक करतो पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती विनोद. स्ट्रायकर पुन्हा एकदा गुरुनाथ. नॉन स्ट्राईकला सागर. काय झाला ताईतली देव का काय करू आलं आता काम करील बरोबर तसा कामच नाही वाट. नक्कीच आपण चेंडू पाहतोय पुन्हा एकदा फाईट जातोय. धापल करतोय धाबा आपण पाहतोय 25 धाबा. इथे खरंच ज्याप्रमाणे इथे मैदानामध्ये खेळ होईल त्याप्रमाणे इथे मनोरंजन देखील होईल. परंतु मला बोलण्यासाठी जी संधी मिळाली पाहिजे ती खेळामधून आपल्याला जेव्हा खेळ पाहायला मिळेल त्यावेळेस मात्र नक्कीच प्रेक्षक वर्गांचं मन देखील मनोरंजन केल्याशिवाय राहणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका. खेळायचं होता सोपं झालं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे करत एका चेंडूवरती चुकी करतोय गोलंदाज विनोद तर दुसरा चेंडू सापडण्याचं काम करतोय. हे काम जे मात्र नक्कीच पहिल्या चेंडू पासून आतापर्यंत विनोद करत आलाय. आणि आतापर्यंत जर विचार केला तर नक्की 4 चेंडू सुरेख फेकी केले. 4 चेंडू मध्ये जर विचार केला तर नक्कीच धाबा खर्च केले 10 धाबा. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडू मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय विनोद. इथे सुरेख प्रकारचा चेंडू टप्पा पहिल्यांदा थोडासा चेंडू उंची घेतोय. फलंदाज मात्र नाही चेंडूला पाहत चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करेल आपण स्थिर पण पाहतोय. 25 धाबा. शेवटचा चेंडू स्ट्राईक ऑन द गुरुनाथ. पुन्हा एकदा प्रकारचा चेंडू. चेंडू होता तितका दर्जेदार फटकानीची 2 धाबा. अरे याचा काय चाललाय डॅशिंग गडी आधी. नक्कीच इथे जर विचार केला तर नक्कीच धावफलक पाहतोय 2 धाब्याच्या मध्ये 27 धाबा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. विजयासाठी 18 चेंडू आणि बनवायचे 28 धाबा. त्या कशा प्रकारच्या बनवल्या जातील की रोखल्या जातील तर नक्कीच काय घडेल काय बिघडेल त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय नक्कीच आमचे साथी समालोचक हेमंतजी सोनावणे सर. धन्यवाद. कुंभेवाडी संघाचा संघनायक तसेच मेंगाळपाडा संघाचा संघनायक विनंती असेल मित्रांनो दोन्ही संघनायकाने वेळ वाचवायचा. आपण टॉस का बॉस मध्ये टॉच विन साठी यायचंय. चला ते 2 संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. एक बाजूला मेंगाळपाडा आणि दुसरीकडे असेल कुंभईवाडी. आजच्या दिवसातील पहिला सामना ज्या संघाने जिंकला तो कुंभईवाडी आणि शेवटचा सामना जिंकलाय सेकंड लास्ट सामना सॉरी मेंगाळपाडा. शेवटचा सामना जिंकला होता पहिल्या फेरीचा. पहिला आणि शेवटचा असा सामना होणार आहे. चला लवकर यायचे. ही इनिंग सुरू व्हायची. आता आपण पोहोचायचे दोन्ही संघनायक. चला मेंगाळपाडा संघाचा संघनायक आपण या लवकर थोडं धावत या मित्र आणि टॉस का बॉस मध्ये यायचंय. योगेश सर हा लाईव्ह स्ट्रीमिंग नक्कीच नाणेफेकी होईल. दोन्ही संघनायक आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे. अर्थातच आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा विजेता आणि 5व्या सामन्याचा विजेता नक्कीच गांडूळवाड संघाला बाय मिळालेली आहे. छापा कॉल होता मात्र काटा आहे आणि कुंभईवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय सांगायचे. पहिले टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतले. आमची बॅटिंग लाईन चांगली असल्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतले. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले मात्र समर्थ संघ देखील मातब्बर संघ आहे आणि तुम्हाला रोखावं लागेल त्या संघाला. 3 षटका असतील. 3 षटकात किती धावांपर्यंत रोखाल.
जमतं आम्ही 35 धावा देऊ शकतो. आमचे बॉलर आले नाही, त्यामुळे आमचे नवीन बॉलर शिकवले, त्यामुळे आम्ही 35 परत रोखू शकतो. आता तर झोकावं लागेल 35 धावांपर्यंत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मंगळपाडा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे आणि आता त्याचा चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. किती धावांपर्यंत मजल माराल? आमचा टार्गेट आहे 40-45 पर्यंत. नाही तसं झालं 40-45 एक चांगली टोटल असेल, कारण आता तुम्ही सामने पाहतात अगदी लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. 1-2 सामने सोडले तर लो स्कोरिंग पाहायला मिळाले. तुम्ही दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील दुसऱ्या सामन्यासाठी आणि दुसऱ्या राऊंडसाठी. थँक्यू सो मच. कुंभईवाडी संघ नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांमध्ये पाहूया किती धावा गोळा होतील. तो चलते एक और बढ़िया मैच की ओर. पहली गेंद फेंकी जाएगी और इस बार गेंद ऑफ स्टंप को थोड़ा मिस करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, वहां कोई रन नहीं मिलेगा. पहली गेंद डॉट गेंद, जहां की जीतने के लिए 28 रनों की दरकार 9 चौपाड़ा टीम के लिए, जहां 18 गेंदे 28 रन. और यहाँ इस पर एक अच्छा स्ट्रोक खेला है. वहां ऑन साइड में वह खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा. यहाँ ओवर थ्रोज का कोई असर नहीं पड़ेगा, एक ही रन. जहां आपने देखा था सुभाष और विशाल, इस सलामी बल्लेबाज सुभाष की बल्ले से इस पूरी सीरीज का अब तक का पहला हाफ सेंचुरी हमने देखा. 50 रन 150 अच्छी तरह से खेला था, जो कि 13-14 गेंदों में. और स्कोर कार्ड यहां से आगे जाता हुआ 1 ही रन. अब तक की 2 गेंदें अशोक ने फेंकी है इस पहले ओवर की. मैंडेटरी पावर पे चल रहा है. रुक कर खेला गेंद को पॉइंट की जोन में, वह मिसफील्ड होता हुआ 1 रन पूरा किया. दूसरे रन का प्रयास, दूसरा रन भी पूरा किया. तीसरे रन के लिए दौड़ पड़ेंगे और देखने को मिलेगा क्या हुआ वहां उस क्षेत्र में. देखते ही देखते 3 रन पूरे किए. स्कोर आगे जाता हुआ 4 रन के लिए. और इस 4 रन के साथ एक अच्छी शुरुआत देखने को मिल रही है विशाल और सुभाष. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर 1 और तीसरी गेंद पर 3. पहला मैच देखा हमने, जो टीम अच्छी तरह से पहले इनिंग में इतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई, 27 रन सिर्फ जोड़ पाए. और वहां सीतपाड़ा टीम कहीं ना कहीं निराश. इस बार लेग स्टंप की ओर जाती हुई गेंद अंतिम क्षणों में विकेट कीपर की दस्तानों में जाकर थमती हुई देखने को मिली. डॉट गेंद, एक और डॉट. 4 गेंदों में खर्च किए 4 और 14 गेंदे और 24 रन की दरकार. यहां से आगे मैच किसकी ओर जाएगा देखने को मिलेगा, रोमांच देखने को मिलेगा. इस बार स्विंग एंड मिस, गेंद जाकर रुकती हुई विकेट कीपर की दस्तानों में. एक और गेंद शेष, सिर्फ 4 रन खर्च किए अब तक की 5 गेंदों में. देखा जाए तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन गेंदबाजी में सीतपाड़ा टीम का. इस बार गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे. यह पहले विकेट का पतन होता हुआ सुभाष, जिनके बल्ले से पिछले मैच में रन्स आते देखने को मिले थे, इस बार निराश, हताश. 1 रन पर यह देखने को मिल रहा है और आउट होकर जा रहे हैं अपने डगआउट की ओर. पहले विकेट का पतन, पहली ओवर भी यह खत्म होता हुआ और रन आए सिर्फ 4, 1 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज विनोद, 12 गेंदे 24 रन, प्रति गेंद 2 रनों की दरकार. क्या होगा इस मैच में? कौन जीतेगा, कौन हारेगा,
देखने को मिलेगा। अगली ओर लेके आए हैं भरत। भरत अशोक के बाद भरत देखने को मिला। अभी 12 गेंदे 24 रन के दरकार। इससे आगे जो टीम 9 चपाड़ा टीम के लिए। अगली गेंद भरत अपनी गेंदबाजी मार्ग पर तैयार और वह सामने तैयार विशाल। इस बार गेंद हवा में, लेकिन ज्यादा देर हवा में नहीं रह सकी और एक टिप्पा खाकर गेंद जा रही है वह खिलाड़ी के हाथों में, जहां एक ही रन मिलेगा। स्कोर जाकर पहुंचा है 5 रन। 23 रनों की दरकार, 11 गेंदे और 23 रन। कहीं ना कहीं बढ़िया प्रदर्शन हो रहा है गेंदबाजी में। इस बार कहा गई गेंद कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, लेकिन रन मिलता हुआ। एक रन, रन्स कैसे भी आए लेकिन आना जरूरी है इस टीम के लिए जो बल्लेबाजी कर रही है। और 28 रनों का लक्ष्य एक छोटा लक्ष्य है, जो कि लो स्कोरिंग मैच। इससे पहले भी देखा था 24 रन करने थे और 24 रन वह पिहुली और गांडूवाड़ के बीच हुआ था मैच, लेकिन अंत तक गया था मैच। अंत ये आखिरी गेंद पे तक गया था। ये मैच भी ऐसा लग रहा है अंतिम गेंद तक जाने वाली है, आखिरी गेंद तक जाने वाली है। 2 गेंदों पर 2 सिंगल लेने के बाद आई डॉट बिंदी गेंद दिखने को मिल रही है। इस बार स्लॉट में गेंद और जा रही है पार्किंग लॉट में। हवाई सफर और मिलेंगे 6 रन। इस 6 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 12 रन यहां से आगे और 16 रनों की दरकार। विनोद जो कि नए बल्लेबाज आए हैं सुभाष की विकेट के बाद, तो कहीं ना कहीं जिम्मेदारी उठानी होगी। फिर से एक बार बल्ला घूमा, स्टेडियम झूमा, जो कि गेंदबाजी हो रही थी इससे पहले, लेकिन इस 2 छक्कों ने पूरा यह दरवाजा खुला करता हुआ इस विन का, जहां 10 रन की दरकार, 18 रन अब तक ये दरवाजा बंद किया था। लेकिन कहीं ना कहीं ये 2 छक्कों ने कहीं ना कहीं इस बार अपील होता हुआ, लेकिन और विकेट भी मिलेगा। एक और विकेट का पतन होता हुआ विनोद, जो कि 2 छक्कों की पारी खेली थी, बढ़िया पारी थी, 13 रन की ये पारी खेली उसने, लेकिन कहीं ना कहीं अपनी टीम को जीत नहीं दिला पाए। तो कहीं और को आना होगा इस मैच में जीत दिलाने के लिए। नए बल्लेबाज दो ओवर्स का खेल खत्म होता हुआ 2 ओवरों में 18 और 10 रनों की दरकार रहेगी 6 गेंदों में। तो कहीं ना कहीं अच्छा प्रदर्शन करना होगा, गेंदबाज हो या बल्लेबाज। तो मैच दोनों तरफ, पहली ओवर में 5 आए थे, 4 आए थे, दूसरी ओवर में आए 14, तो अब चाहिए 10। तो दीपक नए बल्लेबाज और गेंदबाजी मार्ग पर सागर, ग्रीन सिग्नल मिलता हुआ पहली गेंद फेंकी जाएगी। 6 गेंदें और 10 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए।
नौचा पाड़ा टीम के लिए। इस बार गेंद को खेला है, खिलाड़ी बनेगा दर्शक। 6 रन, क्या बात है। मैच में आता हुआ नौचा पाड़ा टीम या 6 रन के साथ जो खुला था दरवाजा वो और खुल गया। 5 गेंदे और 4 रन। इस बार कैच का कॉल था, लेकिन 1 रन मिलता हुआ यहां चुड़ाई एक सिंगल, और सिंगल के साथ स्कोर आगे जाता हुआ 25। यहां से आगे सिर्फ 3 रनों का लक्ष्य जीतने के लिए। यहां सितपाड़ा टीम का जो प्रदर्शन रहा है वो निराशाजनक रहा है। कहीं ना कहीं रन्स नहीं आए, क्योंकि रन्स होने चाहिए थे। पहले मैच में 66 रन स्कोर कार्ड पर रखे थे सितपाड़ा टीम ने, लेकिन इस बार 3 ओवर में सिर्फ 28, 9.33 की औसत से सिर्फ लगाए थे 27। इस बार इस 28 रनों का पीछा करते हुए टीम नौचपाड़ा यह अपने विजय की ओर आगे बढ़ती हुई। इस बार गेंद हवा में और खिलाड़ी डगआउट की ओर जाता हुआ ये बल्लेबाज। थोड़ा सब्र करना होगा, हमने सुना है सब्र का फल मीठा होता है, और सब्र करना होगा। लेकिन गेंदे शेष है 3 और जीतने के लिए भी दरकार है 3, तो 3 गेंदों में चाहिए 3। वो मैच हमें याद आएगा पीली विपक्ष में गांडुलवार, क्योंकि ऐसा ही मैच हुआ था। 3 गेंदों में 3 रनों की दरकार थी, जबकि लो स्कोरिंग मैच था। 24 रनों का लक्ष्य था सिर्फ, लेकिन वह संघर्ष करना पड़ा था गांडुलवार टीम को। जो कि नए बल्लेबाज अब क्रीज पर आते हुए 3 गेंदे और लक्ष्य शेष है 3, तो 3 गेंदों में चाहिए 3 रन। 3 सिंगल्स इन 3 बॉल्स। इस बार पॉइंट की दिशा में गेंद जा रही सीमा रेखा की ओर, वहां खिलाड़ी मौजूद लेकिन नहीं रोक सकता। गेंद जा रही सीमा रेखा के बाहर 4 रन, और इसी के साथ मैच जीता है नौचपाड़ा टीम ने। तो अगली मैच कुंभई वाड़ी इनके पक्ष में मेंगालपाड़ा, आज के दिन के पहले मैच का विनर और 5वें मैच का विनर आमने सामने आते हुए, जो कि हम फिर से एक बार माइक्रोफोन पर बुलाएंगे योगेश वाघ, जो कि बहुत दूर से अपने इस मैच के लिए, इस टूर्नामेंट के लिए एंटरटेन करने के लिए हमने बुलाया है, जो कि मुरबाड़ से आए हैं योगेश वाघ। अब आ जाइए। थैंक यू सो मच।